आपण कसे त्याचे पैसे परत करणार आहोत? बघू काहीतरी. अरे बघ, म्हणजे काय? आता तूही मला प्रश्न विचारत बसू नकोस. या क्षणाला माझ्याकडे उत्तरं नाही आहेत. आय एम सॉरी विक्रम. आय एम सॉरी नाही ना. मला माहितीये माझी चिडचिड होते, पण आय कांट हेल्प इट. विक्रम, मी तुला एक पैशाचाही दोष देत नाहीये. चूक माझी आहे. मी जर सारखं तुझ्या मागे घर 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 टुमणं लावलं नसतं तर. नाही ना, तर तुला किती वेळा सांगू, तुझा या सगळ्यात काही दोष नाहीये. नुसतं घर घ्यायचं होतं म्हणून मी हे सगळं केलेलं नाहीये. मी मग कशासाठी केलंस? नाही नाही, तसं नाहीये. मला एवढंच म्हणायचं होतं की विक्रम, तू माझ्यापासून काही लपवत नाहीयेस ना? नाही ग, नाही, मला एवढंच म्हणायचं होतं की नुसतं तुझ्या बोलण्यावरनं नाही ग. बाबांचंही बिहेवियर असं होतं की म्हणून प्रेशर आलं होतं, आणि एकूणच घराचं वातावरणच गढूळ होतं ना, म्हणून. आणि या सगळ्याची मोठी किंमत फक्त तुला चुकवायला लागली. बघू बघू, काहीतरी मार्ग निघेल. नाही ना, त्या माणसाने दिलेल्या नंबरवर एकदा फोन करून बघू का? नाही नाही, नको. अरे वेडा आहेस का तू? हा त्या माणसाचा ट्रॅप असू शकेल. हेल्पलेसनेसची लेवल बघ काय माझी. विक्रम, नको ना असा विचार करूस. नाही ना, माझी खात्री पटत चालली. त्या माणसाच्या मागे करता करविता मयांकच आहे. मयांक? म्हणजे आपल्याला ज्या चिठ्ठ्या आहेत त्या सुद्धा? कारण त्याला कसंही करून मी धुरंधर आणि धुरंधरच्या बाहेर हवाच आहे. त्यासाठीच तो हे सगळं. या सगळ्यामध्ये ना काहीतरी असं आहे जे जे माझ्या नजरेतून सुटतंय. हा धागा जर मला सापडला नाही ना, तर हा गुंता सुटेल. इतके दिवस तो माझ्या मेंदूचा ताबा घेण्याचा प्रयत्न करतोय. आता हळूहळू मी त्याच्या मेंदूत शिरणार आहे. Nine ones are 9, 9 twos are 18, 9 threes are 27, 9 fours are 36, 9 fives are 45, 9 six are. घ्या ना, तुमचंच असेल. मला लँडलाईनवर नाही येत फोन. मलाही रात्री फोन येत नाहीत. तुझाच असेल, चिपळूणहून आलेला. तुम्हाला काय म्हणायचंय? मला जे काय म्हणायचंय ते तुला समजेल अशा भाषेत बोलतोय मी. मला चिपळूण कोण फोन करणार? तुझे सगळे सोय रे. माझं कोणी नाही तिथे आता. विनय वेंगुर्लेकर. देवी, तू आज जा बा. मला माहित नाही तो कुठे. मग त्याचा शोध घे. त्याच्यामुळेच हा सगळा त्रास होतोय ना. असा अंदाज होता आहे, पण त्यामुळे तुम्ही उगीच जर का. तू तुझे अंदाज कसे बांधतोस हे मला कसं समजणार? म्हणजे त्या दिवशी मी तुला विचारलं, पण तू कुठं सांगितलंस? तू इतकंच सांगितलंस, मित्र होता, आमच्यात गैरसमज झाले. काय गैरसमज झाले? कसले गैरसमज झाले हे तू कुठं सांगितलंस? म्हणजे इकडे मारे नैना किंवा वनिता मला समजावून सांगत असतात, विक्रमला समजून घ्या, त्याच्यावर विश्वास ठेवा.
पण तू जर मला विश्वासात घेतलं नाहीस तर मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवणार? ओके, ठीक आहे. तुम्हाला हेच माहीत करून हवंय ना की माझ्या आणि विनयमध्ये नेमकं काय बिनसलं, किंवा विनयमध्ये आणि माझ्यामध्ये नेमकं असं काय घडलं ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास देऊ शकतो, खरे? ठीक आहे, सांगतो. आजी आजी बाहेर चल ना. का ग, काय झालं? अगं म्हणजे मला वाटतं की आजोबा आणि बाबा भांडतील. नाही ग, ये बस तू इथे. पण ते बोलतायत, ये बस. हं, छान आहे ना तू, त्यांना बोलू दे. आजी कधी ना कधी त्यांना समोरासमोर बसून बोलायलाच पाहिजे होतं. म्हणजे काय नाही, मी तुला गोष्ट सांगते. पण काय झालं माहितीये, आज मी तुला नवीन गोष्ट सांगणार आहे, नेहमीची नाही देवी. हे बघ, तुला त्या दिवशी मी ती 3 बहिणींची गोष्ट सांगितली होती की नाही? चल ना. अगं बस ग, त्यांना बोलू देत. बाबा आणि आजोबा बोलतायत ना, बोलू देत त्यांना. विनय माझ्यापेक्षा खूप हुशार होता. जे मार्क मिळवण्यासाठी मी 6-6 महिने रात्रीचे दिवस करायचो, तेवढे मार्क तो परीक्षेच्या काही दिवस आधी पुस्तक हातात घेऊन मिळवायचा. तू तुझं आख्यान फार रंगवलं नाहीस तर बरं होईल. माझ्यासारख्या माणसांसाठी रात्रीची झोप खूप गरजेची असते. हे सगळं सांगण्याचा हेतू एवढाच की मी आणि विनय अगदी लहानपणापासून एकत्र, अगदी भावाभावांसारखे वाढलो असलो तरी आमच्या दोघांमध्ये जमीन आसमानाचं अंतर होतं. माझे वडील फार आधीच गेले होते. 4 घरची कामं करत आईने मला वाढवलं होतं. त्यात विनयच्या आईचा, कुंदा मावशीचा तिला फार मोठा आधार होता. इनफॅक्ट आई गेली तेव्हा कुंदा मावशीच माझी आई झाली. विनय खूप हुशार होता, पण त्याला त्याची हुशारी जपता नाही आली आणि वयात येतच त्याची पावलं वाकडी पडायला लागली. आर्किटेक्चरच्या पहिल्याच वर्षी तो जवळजवळ रोज दारू प्यायला लागला होता. हा माणूस आर्किटेक्ट आहे. खरं तर विनय आर्किटेक्चरकडे वळला म्हणून मी आर्किटेक्ट झालो. नाहीतर ग्रॅज्युएशन नंतर एखादी गावातच नोकरी पकडून कुठल्या तरी कचेरीत चिकटलो असतो. पण कुंदा मावशीची इच्छा होती की तिच्या दोन्ही मुलांनी आर्किटेक्ट व्हावं, म्हणून आम्ही शिकायला मुंबईला आलो. काय अनु, झालं का पॅकिंग? चाललंय बाबा. तुम्ही माझा आयपॉड कुठे पाहिलात का? पाहिला. सॉरी बाबा. ठीक आहे. घरभर शोधला पण कुठे सापडलाच नाही. नाही मिळाला तर पंचायत होईल ना माझी. इतकं महत्वाचं आहे काय आयपॉड? अहो, बोर झालं ना की इयरफोन्स लावायचे कानाला की झालं. पण आता 5 महिन्यांनी तू नवऱ्याला भेटणार, तू बोर होशील असं वाटतं का तुला? आपली तयारी असलेली बरी. हे बरोबर आहे. मग असं कर, काल किचन मध्ये गाणी ऐकत होतीस, तिथे बघ बर. बाबा. काय? बाबा, मला माहिती आहे तुमच्या खूप होप्स आहेत माझ्या या ट्रिपवर. मी तुम्हाला प्रॉमिस देते बाबा, मी 100-200 नाही 500% प्रयत्न करेन माझ्याकडून. आय प्रॉमिस यू बाबा. तसं नाही का, मला माहिती आहे की तुमचं दोघांचं एकमेकावर खूप प्रेम आहे. हा परिस्थितीने निर्माण झालेला गुंता आहे. हा गुंता सुटला ना तर तुमची केमिस्ट्री अगदी रम आणि सोड्यासारखी जमेल. तुम्ही काही करून हे गैरसमज संपवा. गैरसमज त्याच्या मनात आहेत, माझ्या नाही. तुला म्हणायचं तुझी काहीच चूक नाही. असं मी कुठे म्हणाले बाबा? हे बघ, मी तुला माझी सून नाही मुलगी समजतो आणि तू जिन्युइनली सुखी व्हावंस असं वाटतं मला. कसं असतं, हॉटेल ही एक सोय आहे, त्यानं पोट भरतं, जिभेचे चोचले पुरतात, पण मन भरतं ते घरच्याच जेवणानं, नाही का? बाबा, असं का बोलताय तुम्ही? मी कुठे सुख मिळवण्यासाठी? नाही 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 नाही, मी आपलं एक उदाहरण दिलं. काय सुख हे तर माणसाला लागतंच. झाडाची मुळं जशी पाण्याच्या शोधात पसरतात
तसं माणसाचं मन सुखाच्या शोधात. पाणी नाही मिळालं ते मुळं जमीन फोडून बाहेर येतात. मन नाती तोडून सुख शोधतं. शक्यतो मनावर अशी परिस्थिती येऊ नये. काय रुजलेल्या मातीतच मुळं राहिली तर झाड चांगलं बहरतं, गोंडस फळ येतं. मी ऍग्रिकल्चर सायन्सचा वर्ग घेतोय असं वाटतंय का? मला वाटतंय. तर मी तास संपवतो. तू किचन मध्ये बघ, तिथं तुझा आयपॉड आहे. नको बाबा, मला आता गरज नाही लागणार आयपॉडची. गुड गर्ल. तुझ्या मनाने एकदा तुला कौल दिलाय ना की तू गिल्टी नाहीयेस. तुला माहितीये ना तू काहीही चुकीचं केलेलं नाहीयेस. आमचं फायनल इयरचं प्रेझेंटेशन जवळ आलं होतं. प्रेझेंटेशनच्या 2 दिवस आधी मी अक्षरशः त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला टेबलावर बसवलं होतं. पण तरी त्याचंच मॉडेल सर्वोत्कृष्ट होतं. प्रेझेंटेशन जज करायला एक्सटर्नल फॅकल्टी म्हणून प्रकाश सर आले होते. त्यांनीच माझा वायवा पण घेतला. खूप छान झाला होता वायवा. तुझ्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा आता घेण्यात काही अर्थ नाही. तू यशस्वी आर्किटेक्ट आहेस. माझी अल्पस्वल्प बुद्धी मला सांगते प्रकाशला तुझं काम आवडलं आणि म्हणून त्याने तुला कामावर घेतलं. मला फक्त इतकंच जाणून घ्यायचं आहे. असं काहीच झालेलं नाहीये. इथेच तर खरी मेघ आहे. म्हणजे आमच्या फायनल इयरच्या प्रेझेंटेशन वरती आम्हाला नाव टाकणं अलाउड नव्हतं. पण तिथेही विनयनी बंडखोरी केली. व्ही असे आपले इनिशियल्स त्यांनी त्याच्या प्रत्येक मॉडेलवर इतक्या बेमालूमपणे टाकलं की कोणाला बोटही ठेवता आला नाही. प्रेझेंटेशनच्या दुसऱ्याच दिवशी मला हॉस्टेलमध्ये फोन आला होता. तो धुरंधर आणि असोसिएट्स कडनं होता. प्रकाश धुरंधरांनी मला भेटायला बोलवलं होतं. मी गेलो. त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं. त्यांनी माझा नंबर हॉस्टेलमधल्या फॅकल्टीजकडनं मिळवला होता. पहिल्याच भेटीत त्यांनी त्यांच्याबरोबर काम करायची ऑफर दिली मला. मला जवळजवळ देव भेटल्यासारखं झालं होतं. मग ते त्यांच्या कलिग समोर माझ्या मॉडेलचं कौतुक करत होते. आणि दुसऱ्याच वाक्यात माझ्या लक्षात आलं की ते माझ्या नाही विनयच्या मॉडेलचं कौतुक करत होते. त्या मॉडेलने इम्प्रेस होऊन त्यांनी मला बोलवलं होतं. त्यांना वाटलं होतं व्ही म्हणजे विक्रम बनारस आहे. आणि हा त्यांचा गैरसमज तू दूर केला नाहीस. नाही, तीच तर माझी चूक आहे. तिथेच मी विनयचा अपराधी. माझ्या तेव्हाच मनात आलं होतं की प्रकाश सरांना सांगायचं की सर, ज्या मॉडेलचं तुम्ही कौतुक करताय ते माझं नाही आहे. पण मन धजलं नाही, जीभ हल्ली नाही, गप्प बसलो. मग अनेक रात्री मी स्वतःची भांडणात काढली. पण शेवटी तो अनाथ पोटार्थी दुबळा विक्रम बनारसे जिंकायचा. शेवटपर्यंत मी प्रकाश सरांचा गैरसमज दूर नाही केला. आणि आज मी इथे विक्रम बनारसी, धुरंधर आणि धुरंधरचा 50% पार्टनर. आणि विनय तो कुठे आहे, कसा आहे, काही माहित नाही. विनय ब्रिलियंट होता, पण त्याच्या सवयीमुळे, त्याच्या टेम्परामेंटमुळे त्याला कुठेच नोकरी मिळेना. पुढे आमच्या फॅकल्टीच्याच एका मेंबरने त्याला सांगितलं की तू प्रकाश धुरंधरांकडे का जात नाहीस. त्यांनी तुझ्या मॉडेलची तोंड फाटेपर्यंत स्तुती केली होती. पण तोपर्यंत मी प्रकाश सरांकडे काम करू लागलो होतो. 2 आणि 2 4 असा विनयने अंदाज बांधला. आणि त्या रात्री त्यांनी मला कन्फ्रंट केलं. आणि यावेळी मात्र मी त्याच्यासमोर सगळं कबूल केलं. मोठा तमाशा झाला. अख्ख्या हॉस्टेल समोर त्यांनी मला अर्वाच्य शिव्या दिल्या. मी काही बोललो नाही, गप्प बसून ऐकून घेतलं.
आणि मी ठरवलं की दुसऱ्याच दिवशी जाऊन प्रकाश सरांकडे सगळं कबूल करून यायचं. आपल्या स्वार्थापोटी आपल्या भावासारख्या मित्राची संधी मी हिरावून घेतोय. पण तो दिवस काही उजाडलाच नाही. सकाळी उठलो तेव्हा विनय त्याच्या खोलीवर नव्हता. पुढचे 15 दिवस सापडलाच नाही. नंतर कुंदा मावशीचा फोन आला की तो चिपळूणला गावच्या घरी आलाय. मी तडक चिपळूणला गेलो. विनय भडंगासारखा झाला होता. मी त्याच्या पाया पडलो, माफी मागितली. त्याला म्हटलं चल मुंबईला, मी प्रकाश सरांशी बोलतो. पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही. आणि तिथून पुढे त्याचा न संपणारा प्रवास सुरू झाला. नैराश्य म्हणून दारू, आणि दारू पिऊन आणखी नैराश्य. आणि ही वाट तू त्याला दाखवलीस. तुझ्या मनाने एकदा तुला कौल दिलाय ना की तू गिल्टी नाहीयेस. तुला माहितीये ना तू काहीही चुकीचं केलेलं नाहीयेस. मान्य आहे माझी चूक झाली आहे, पण चूक ही चूक असते. त्याला कुठल्याही प्रकारचं जस्टिफिकेशन असत नाही. आज तू तुझ्या मनाजोगतं आयुष्य जगतोयस आणि तो पण मी सगळं मेहनतीने कमवलंय. मान्य आहे माझी सुरुवातीला चूक झाली आहे, पण पुढचं सगळं माझ्या मेहनतीने, सचोटीने, कमिटमेंटनी कमवलंय मी. या कमिटमेंट वगैरे गोष्टीला ना तसा फारसा अर्थ उरत नाही. एकदा तुम्ही संधी घेतलीत की मग पुढे मेहनत, सचोटी सगळं आपसूक येतं. असं तुम्हाला वाटतं, मला नाही वाटत. प्रत्येकाला एक संधी मिळतेच. तीही संधी तू विनयला घेऊ दिली नाहीस. त्याला मिळाली असती तरी काय केलं असतं? आपल्या थिल्लरपणाने, दारूनी सगळी वाया घालवली असती ती. प्रकाश सरांकडे 6 महिने सुद्धा टिकला नसता तो. हे ठरवणारा तू कोण? स्वतःच्या दुष्कृत्यांचं लंगडं समर्थन करू नकोस. बाबा असं नको. या चर्चेला तसा काही फारसा अर्थ उरत नाही. मी सुरुवातीलाच नयनाला सांगितलं होतं, या माणसामध्ये खोट आहे. ते आज खरं ठरलं. मी बाबांना काल विनयबद्दल सगळं सांगितलं. काय म्हणाले? म्हणाले त्यांना आधीपासून माहित होतं की मी माणूस म्हणून गडबड आहे. असं म्हणाले तुला? अशाच अर्थाचं काहीतरी. पण तू सांगितलंस कशासाठी सगळं? तर लपून ठेवण्यात काय अर्थ आहे? उलट सगळं सांगितलं म्हणून आता मोकळं वाटतंय. काल त्यांना सांगत असताना मला वाटत होतं मी दुसऱ्याच कोणाची तरी गोष्ट सांगतोय. मी खूप पुढे निघून आलो या सगळ्याच्या. अजूनही ती घेट आहे की जर मी प्रकाश सरांना त्याच दिवशी खरं सांगितलं असतं तर माझ्या जागी विनय असता. पण विक्रम, तू आज मेहनत करून या जागेवर पोहोचलायस. विनयने एवढी मेहनत केली असती? आणि विनयला त्याचे हक्क मिळवून द्यायला मी काही कमी प्रयत्न नाही केले. या गोष्टीनंतर म्हणजे धुरंधर असोसिएटमध्ये मी स्थिरावल्यानंतर प्रकाश सरांकडे मी विनयसाठी शब्द टाकला होता. माझ्या शब्दाखातर प्रकाश सर त्याला संधी द्यायला तयारी झाले होते. त्याला फक्त एकदा येऊन त्यांना भेटायचं होतं. हे सांगण्यासाठी मी स्वतः चिपळूणला गेलो तर ह्यांनी मला घरातून हाकलून दिलं. म्हणाला आता तुझी भीक नको मला. पण तरी मी कुंदा मावशींना कन्व्हिन्स केलं. कुंदा मावशीने त्याला विनवण्या केल्या आणि फायनली हा यायला तयारी झाला.
पण यायच्या दिवशी हा दारू पिऊन गोठ्यात पडला होता. ती माझी आणि विनयची शेवटची भेट. त्या दिवशी जर विनय माझ्याबरोबर आला असता तर आज त्याचंही आयुष्य स्थिरावलं असतं, नाही का? विक्रम, तुझ्या मनाने एकदा तुला कौल दिलाय ना की तू गिल्टी नाहीयेस. तुला माहितीये ना तू काहीही चुकीचं केलेलं नाहीयेस. मग इतरांना विचारायचा प्रश्नच उद्भवत नाही. तुला असं वाटतंय का मी चुकीचं आहे? मी असं म्हणेन गुंत काढे